धीरज भोईर विथ विजय पाटील सामनेजोगी मैदानामध्ये तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज नवीन पाटील पाहायला मिळतोय. सेकंड सेमीफायनल आपण बघतोय. पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये दिवासपूर दिवा संघाने शिलोमाता वर्ल्ड संघाला पराभूत करून राधाई स्मृती चषकाच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. फायनल मध्ये पोहोचणारा तो पहिला संघ ठरलेला आहे आणि पाहायला मिळते. स्विंग अँड मिस. पहिला चेंडू थोडासा बाउन्स होताना आपण बघतोय. पडल्यानंतर 4:25 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय. पावडेचं पहिले षटक मार्गस्थ नवीन पाटील पहिले षटक त्यांच्यासाठी आलेलं आहे. तर नवीन पाटीलचा सामना फलंदाज धीरज भोईर. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. हा चेंडू देखील निघून जातो विकेट कमीच्या हातामध्ये. चांगली सुरुवात इथे करताना गोलंदाज नवीन पाटील. नवीन पाटील नवीन चेंडू चांगल्या प्रकारे हाताळताना पाहायला मिळतोय. इथे 20 सेकंदात चेंडू खेळलेला आहे. पंचांनी सामना थांबवायचा आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या क्रीडानगरीमध्ये राधाई स्मृती चषकामध्ये आगमन होतोय प्रणिता प्रशांत कुलकर्णी मॅडम यांचा. सभापती महिला व बाल कल्याण समिती कुलगाव बदलापूर प्रणिता प्रशांत कुलकर्णी मॅडम यांचं इथे आगमन होत आहे आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक 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 स्वागत आहे. अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. मोस्ट वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहू शकता फटाक्यांची आतिषबाजी केली जाते कारण आपल्या व्यापॅडेजवर नुकतंच आगमन झालेलं आहे. सभापती महिला व बाल कल्याण समिती कुलगाव बदलापूर प्रणिता प्रशांत कुलकर्णी मॅडम त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक 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 स्वागत आहे. फटाक्यांची आतिषबाजी त्यांच्या स्वागतासाठी केली जात आहे. होळी आपण सामन्याकडे 4 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू वापसी करताना गोलंदाज नवीन पाटील. यामध्ये चेंडू चौकार खर्च केला होता आणि त्यानंतर हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय अप्पा इलेव्हन गावदेवी भरोडे विपक्ष जयहनुमान एकता सारंग या दोन संघामध्ये. सारंग संघाला एक सुवर्ण संधी आहे. प्रमोद बबन पाटील साहेबांकडून देखील प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. समोर खेळल्या चेंडूला शतरक्षक सनी पाटील तिथे सज्ज आहे. यावेळी चांगले शतरक्षम पाहायला मिळते. मागील चेंडूवर थोडंसं नक्कीच मिसफील त्याच्याकडून पाहायला मिळतं मात्र यावेळी चांगले शतरक्षम तो करताना पाहायला मिळतोय. ग्रामपंचायत सुरेश सारंगचे माजी सदस्य प्रमोद बबन पाटील साहेब यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहतोय आणि त्यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मिस टाइम फटका चेंडू मध्ये शतरक्षक दूर आहे. विशाल पाटील प्रयत्न करेल. प्रयत्न चांगला पाहायला मिळतो. नक्कीच आपण पाहतोय आपल्या संघासाठी धावांचं संरक्षण करताना चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच आपण पाहतो. विशाल पाटील यांनी आपल्या संघासाठी मौल्यवान धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 8 धाव 2 धावांचं संरक्षण इथे मात्र विशाल पाटील करताना पाहायला मिळाला होता. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर अप्पा इलेव्हन गावदेवी भरोडी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 8 धावा. आमच्या मुख्य व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालं आहे ज्या अतिथींची आपण आतुरतेने वाट पाहतो त्या अतिथी देव भव अशी भारतीय संस्कृती देखील आपल्याला नेहमीच शिकवत असते. ही स्पर्धा देखील त्याला अपवाद नाही. महिला व बाल कल्याण समिती सभापती कुलगाव बदलापूर सौभाग्यवती प्रणिता प्रशांत कुलकर्णी मॅडम यांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
पहिल्या षटकात समाप्तीनंतर बिनबाद 8 रन हातामध्ये दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज जालिंदर पाटील. सारंगाव संघाचा सर्वात अनुभवी असा खेळाडू हातामध्ये बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. विशाल पाटील आणि या जालिंदर पाटील हे सर्वात अनुभवी असे खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतात. जालिंदर पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज विजय पाटील. पहिल्यांदाच स्ट्राईकला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये खरं तर स्ट्राईक पासून तो वंचित होता. इथे जोरदार अपील चांगला चेंडू पूर्णपणे बेट चकित करताना फलंदाजांना फाईन खेळण्याचा प्रयत्न होता विजय पाटील याचा. स्कोर इज कॉन्स्टंट 8 रन्स विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे पण सेकंड सेमीफायनल पाहतोय. अप्पेलन गावदेवी भरुड विपक्ष जन्मन एकता सारंगाव या दोन संघामध्ये. इथे जोरदार अपील आणि यस विकेटचं पतन फलंदाज बाद. राजेजी परब, संजयजी पाटील आणि राकेशजी पाटील तसेच केशवजी चोरगे यांना विनंती आपण व्यापड्या आपल्या चौघांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्याला अक्षय पाटीलला इन्व्हाइट करत आहेत. हे आपण पाहू शकता. राजेजी परब, संजयजी पाटील, राकेशजी पाटील आणि केशवजी चोरगे यांचं ते आगमन झालेलं आहे. आणि या चारही मान्यवरांचं या राधाई स्मृती चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम राजेजी परब, संजयजी पाटील, राकेशजी पाटील आणि केशवजी चोरगे आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर एक ब्रेकिंग न्यूज आमच्यापर्यंत येत आहे. या विभागातील राजा मनोज दोस्तीच्या दुनियातील राजा मनोज आपण बघतोय. वेले संघाचे पॅकर आपण पाहतोय. या दिशान पाटील सारंगाव साहेबांकडून एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. जर या चषकावर एकता जन्मन एकता सारंगाव संघाने नाव कोरलं तर त्यांच्याकडून मोठं पारितोषिक असणार आहे. अंतिम सामन्यामध्ये जे देखील हा संघ पोहोचला तर दिशान पाटील साहेबांकडून मोठं पारितोषिक नक्कीच सारंगाव संघाला दिलं जाईल. बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद झाले. पहिला फलंदाज विजय पाटील बाद झाला तर त्यानंतर ओमकार पाटील बाद होताना. माजी उपसरपंच सुरेश सारंग, प्रमोद बबन पाटील साहेबांकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिकाने इथे जालिंदर पाटील यांनी 400 रुपयांची कमाई केलेली आहे. 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. विकेट हॅट्रिक वर इथे मात्र अगदी खोलात आलेला चेंडू मिडियम ग्रेझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. खराब क्षेत्रक्षमध्ये बॅकअप चांगले पाहायला मिळत आहे. 2 धावा दरम्यान फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावांनी अप्पेलन गावदेवी भरुडी संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल पाहायला मिळतोय. नक्कीच सारंगाव संघाच्या प्रेक्षकांचे देखील खेळाडू ते आपल्याला पाहायला मिळते. हा चौकार नक्कीच कारण शतक्षाचा पाय या सीमारेषेच्या रेषेला लागला होता, स्पर्श झाला होता. नक्कीच कशी प्रेक्षक असावे तर असे नक्कीच आपण पाहतोय कारण खेळाडू वृत्ती तिथे आपल्याला पाहायला मिळते.
पंचाने इथे मात्र नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे. सॉफ्ट सिग्नल वाईट दिलेला आहे, मात्र तिसऱ्या पंचाकडे त्यांनी निर्णय सुपूर्द केला, वाईट दिलेला नाही. सेकंड सेमीफायनल आपण बघतो अप्पलन गावदेवी भरुडी विपक्ष जन्मन एकता सारंगाव या दोन संघामध्ये. पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये दिवा संघाने बाजी मारलेली आहे. तो संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. शिरोमत वर्ल्ड संघाला पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्याने पराभूत केलं होतं. इट्स फेअर डिलिव्हरी. दुसरं षटक मार्गदर्शन, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या स्कोर पुढे पाहायला मिळते अप्पलन गावदेवी भरुडी संघाची ती 2-12 धावा. जलेंदर पाटील दुसरी षटक त्यांना सारंग या संघाकडून. इथे मात्र या यॉर्करचा चेंडू आणि या क्लीन बॉल विकेटचं पतन. तिसरा हादरा बसतो या अप्पलन गावदेवी भरुडे संघाला फलंदाज महेश बोलच्या रूपाने. डीजेच्या माध्यमातून राजा माणूस दिशान पाटील साहेबांच्या माध्यमातून जर सारंगाव संघ फायनल मध्ये जरी पोहोचला तरी सारंगाव संघाला एक मेंढा दिला जाईल. क्या बात आहे. दिशान पाटील साहेबांनी आव्हान केलेले जर ज्या एकता सारंगाव संघ फायनल मध्ये धडक मारतोय तर त्या संघासाठी एक ब्रेकिंग न्यूज असणार आहे. सारंगाव संघाला मेंढा दिला जाईल. दिशान पाटील 70-80 नक्कीच आपण पाहतोय जे आमचे टॉसबॉक्स स्पॉन्सर आहेत आणि या वेले संघाचे नेहमीच ते पॅकर देखील राहिलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून सारंगाव संघासाठी या सारंगाव संघाने जर फायनल मध्ये धडक मारली, फायनल मध्ये हा संघ पोहोचला तर दिशान पाटील साहेबांकडून मेंढा दिला जाईल. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 12 आणि तिसऱ्या षटकात मात्र घेऊन येतो गोलंदाज ओमकार पाटील. आपण दुसरा उपांत्य फेरीचा सामना पाहतोय अप्पलन गावदेवी भरुडी विपक्ष जन्मन एकता सारंगाव या दोन संघामध्ये. ओमकार पाटील बॉलिंग ट्रॅकवर व्यापीडॅटच्या टोकाकडून राईट आर्म उडतो स्टंप. इथे मात्र एज बट ड्रॉप बॅट का किनारा लेकिन नसीब का सहारा आपण म्हणू शकतोय. निलकंठ यांनी प्रयत्न चांगला केला होता, मात्र आपण बघितलं तर झेल कॅरी करू शकला नाही. खरं तर हाफ अँड टफ चान्स होती निलकंठसाठी आणि दरम्यान फलंदाज 1 रन इथे पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 13. ओमकार पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता. कव्हर बाउंड्री मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण आणि एका धावेचा समाधान मानावं लागतंय. सेकंड सेमीफायनल आपण बघतोय अप्पलन गावदेवी भरुडी विपक्ष जन्मन एकता सारंग या दोन संघामध्ये 19 स्पर्धा आपण पाहतोय आणि 20वी स्पर्धा जी या बार्शेलोन पिंपळगर सध्या पिंपळगर इथे सुरू आहे. खासदार चषक त्या चषकामध्ये देखील सेमीफायनलचा सामना सध्या सुरू आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू फुलटॉसचं फुल टोल करता वसूल आलेलं नाही आणि इथे आपण पाहतोय या खरं तर डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे. काय घडलंय पाहावं लागेल. आणि इथे नक्कीच आपण बघतो कंट्रोल रूम मधून इथून चेक केलं जाईल कारण बॅटिंग साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग साठी इथे मात्र नक्कीच भीमर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे.
ॲडव्होकेट प्रतिमेश म्हात्रे यांना विनंती असेल की आपण व्यापारी आपल्या देखील स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मास्टर माइंड आपण बघतोय दिवा स्पोर्ट्स दिवा संघाने या अगोदरच अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आणि दिवा स्पोर्ट्स दिवा संघाचे मास्टर माइंड ॲडव्होकेट प्रतिमेश म्हात्रे यांचे ते आगमन झालं आणि त्यांना विनंती केली जाते की आपण व्यापारी आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इरिस भीमर मात्र रनआउट चुरपाने फलंदाज बाद होताना भीमर चेंडू आहे नक्कीच आपण पाहतोय मात्र रनआउट चुरपाने फलंदाज इथे बाद होतोय. पंचांनी फक्त 2 मिनिटे सामना थांबवायचा आहे. मित्रांनो खास उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो. आदरणीय प्रणिताताई कुलकर्णी यांची महिला व बाल कल्याण समिती सभापती नुकतीच निवड झालेली आहे आणि त्यांचं या अगोदरचं अभिनंदन आयोजन कमिटीच्या माध्यमातून केलं गेलं आणि त्यांचा सन्मान देखील आपण इथून करणार आहोत. सौभाग्यवती प्रणिता प्रशांत कुलकर्णी मॅडम यांची खास उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा हेतूची सन्मान इथून केला जाईल. अविनाशजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते प्रणिता प्रशांत कुलकर्णी मॅडम यांना सन्मानित करायचं आहे. कुलगाव बदलापूर नगर परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या त्या सभापती आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथून आपण करणार आहोत. त्यांची खास उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतोय आणि त्यांचा सन्मान इथून अविनाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. कुलकर्णी साहेबांची देखील उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. कुलगाव बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक आहेत आणि त्यांचा देखील इथून सन्मान आपण इथून करणार आहोत. अविनाशजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. यशवंत बावस्कर मॅडम यांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथे आपण करणार आहोत. त्यांची देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. व्हिडिओ पुन्हा एकदा आपण सामन्याकडे सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. अप्पलन गावदेवी भरूड विपक्ष जन्मान एकता सारंगाव या दोन संघामध्ये ओमकार पाटील बॉलिंग ट्रॅकवर कंटिन्यू पाहायला मिळतोय. इथे मात्र पंचांचा वाटचा इशारा. फ्रीट कंटिन्यू असणार आहे नक्कीच पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 16 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे मात्र लाभ केले चेंडूला बेस्ट टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही कारण फ्रीट चेंडू होता. धावसंख्या स्कोरवर पोहोचते 17 वर. सेकंड सेमीफायनल आपण बघतोय अप्पलन गावदेवी भरूड विपक्ष जन्मान एकता सारंगाव या दोन संघामध्ये आपण पाहतोय. या जय काप्रभाव क्रिकेट क्लब वेले आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम राधाई स्मृती चषक 2026 आयोजन. इथे ऑन साइडला मेडिक रिझल्ट मध्ये चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न होता मात्र काउंटर रिझल्ट मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. या सिंगल संघाची धावसंख्या 18 पाहायला मिळते. या अगोदर 18 जेशीच्या स्पर्धा देखील खेळल्या गेलेल्या आहेत आणि या धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 18. 19वी स्पर्धा आपण इथे पाहतोय आणि 20वी स्पर्धा सध्या खासदार चषक पिंपळकर
देखील इथे सुरू आहे. इथे मात्र बेस्ट टाइम फटका चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे मात्र शतरक्षक करत नव्हते. अखेर टप्प्यावर चेंडू अडवला जातोय एक्स्ट्रा गुरु रिझन मध्ये. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 20 धावा. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू. पहिलं षटक नवीन पाटीलांनी हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्यांनी 8 धावा खर्च केल्या होत्या. जालिंदर पाटील याचं षटक कमलेचा यशस्वी राहिलं होतं, ज्या षटकामध्ये त्यांनी आपण बघितलं ते 4 धावा खर्च केल्या होत्या. इथे चांगले चेंडूची हाताळली आणि निधव चेंडूने या षटकाची समाप्ती 3 षटकांची समाप्ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर अप्पलन गावदेवी भरुडी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 4/20. यानंतर बोलू आपण पुन्हा एकदा सत्काराकडे. अक्षयजी पाटील यांना विनंती असेल आपण आपले शुभ असते आपल्यामध्ये खास उपस्थिती आपण पाहतोय राजेजी परब यांची आणि त्यांचा इतोजी सन्मान आपण इथून करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक अक्षयजी पाटील यांच्या शुभ असते आपण हा सन्मान इथे करत आहोत. राजेजी परब यांची खास उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांचा इतोजी सन्मान इथून केला जातोय हे आपण पाहू शकता. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन राजेजी परब यांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर आपल्यामध्ये खास उपस्थिती संजयजी पाटील यांची देखील पाहायला मिळते. संजयजी पाटील ज्यांचं लवकरात 2-4 देखील होणार आहेत. संजयजी पाटील यांची उपस्थिती आपण पाहतोय. लग्नाच्या बंधनात लवकरच ते अडकणार आहेत आणि त्यांचं स्वातंत्र्य तिथून मात्र संपलेलं असेल. संजयजी पाटील गमतीचा भाग आहे. संजयजी पाटील यांचा देखील सन्मान इथून केला जातोय हे आपण पाहू शकता. आणि त्यानंतर आपल्यामध्ये राकेशजी पाटील यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांचा देखील सन्मान आपण इथून करणार आहोत. ड्रीम टू अर्नचे खरे तर सर्व मेंबर्स आहेत आपण पाहतोय आणि यांचा इथून सन्मान इथून केला जातोय. अक्षयजी पाटील जे या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्या हे शुभ असते आपण हा सन्मान इथं करत आहोत. राकेशजी पाटील यांचा सन्मान इथून केला जातो. त्यानंतर केशवजी चोरगे यांची देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील इथूची सन्मान आपण इथे करत आहोत हे आपण पाहू शकता. त्याने देखील आपला बहुमूल्य वेल या स्पर्धेसाठी दिलेला आहे केशवजी चोरगे आणि त्यांचा देखील इथूची सन्मान इथून केला जात आहे. अक्षयजी पाटील जे या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांचे शुभ असते हा सन्मान आपण करत आहोत. आणि सन्मानानंतर पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष केतनजी तरे साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये या थोड्याच वेळात आगमन होणार आहे, ज्यांच्या माध्यमातून ही संघटना नक्कीच आपण बलकट पाहतोय. अनेक स्पर्धा सर्वाधिक स्पर्धा जर कुठल्या या संघटनेच्या भिवंडी तालुक्यामध्ये खेळल्या गेलेल्या आहेत तर नंबर 1 वर आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. तब्बल आपण बघितलं तर 19 स्पर्धा 20 स्पर्धा नक्कीच 18 स्पर्धा या अगोदर झालेल्या आहेत. 19-20 स्पर्धा सध्या सुरू आहे. इथे मात्र कटरचा वापर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या पद्धतीने जास्त बोलतोय. इथे मात्र लॉफ केले चेंडूला लॉफ्ट फटका बॅट खांद्याच्या मागे आणि चेंडू मिळविकेटच्या मागे षटकार. एकतीस 31 आपण बघतोय. इथे मात्र चांगल्या चेंडू हाताळली या कॅल्काचा अपील मात्र पंच समज नाही. इम्पॅक्ट इस्टनच्या बाहेर पंचाचा लेग बॅचा इशारा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचित. अति घाई संकटात नाही. इथे मात्र अति घाई नडते. या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जो होता तो अंगलट येतोय. फलंदाज धावची चेरुबाने बाद होताना आर्यन भोईर हा बाद होऊन बॅलमध्ये परतताना धावसंख्या 32-32. शेवटचे षटक मार्ग असताना शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. न्यू बॅटर मित भोईर
माझा सामनाकर फलंदाज कल्पेश भोईर पुन्हा एकदा लॉप केल्या चेंडूला. हा फटका मात्र कमजोर आहे. सेफ लँडिंग होते. टप्प्यावर चेंडू अडवला जातो वार्ड ऑफ लॉंग ऑन रिझल्ट मध्ये 2 धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. तर अशा प्रकारे या 4 षटकाचा खेळ समाप्त. 4 षटकामध्ये अप्पायलोन गावदेव भरुडी संघाने आपल्या धावफलकावर एकूण धावा जोडलेल्या त्या 34 आणि 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जर्मन एकता सारंग या संघासमोर. नक्कीच आपण पाहतोय आमच्या मान्यवर आमच्यापासून रजा घेताना ज्या मान्यवरांनी या स्पर्धेमध्ये नक्कीच आपला बहुमूल्य लेवल दिला, या स्पर्धेची शोभा वाढवली, आमचा आनंद द्विगुणित केला, त्याबद्दल विशेष धन्यवाद आम्ही या सर्व मान्यवरांचं व्यक्त करतोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपण आलात, आमचा आनंद द्विगुणित केलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनस्वी धन्यवाद व्यक्त करतोय. आमच्या मान्यवर आमची रजा घेताना पळत पाटील सरांसरी एक खुश खबर आहे. जरीमरी आलिमगड बीज संघाने या बादशाह पिंपळकर आयोजित खासदार चषकामध्ये खास परफॉर्मन्स करताना अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे आणि जर अंतिम चषकावर नाव कोडलं तर हा संघ थेट 2 नंबरवर आपल्याला रँक करताना पाहायला मिळेल. धनाजी पाटील यांच्या चुकीच्या माहितीनुसार नक्कीच ती रँकिंग आम्ही आपल्यापर्यंत पोहोचूच. सारंगाव संघाने जर या चषकावर नाव कोडलं तर जर्मन एकता सारंगाव संघासाठी या साहिल शेट्ट यांच्याकडून एक ट्रिप जाहीर झालेली आहे. सेकंड सेमीफायनल आपण बघतोय अप्पायलोन गावदेव भरुडी विपक्ष जर्मन एकता सारंगाव या 2 संघांमध्ये. व्यापेजवर खास आगमन आपण बघतोय माजी उपसरपंच सुरेश सारंग, प्रमोद बबन पाटील साहेबांचं आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी या 200 रुपयाचं पारितोषिक देखील या अगोदरच सारंगाव संघाचे गोलंदाजांनी जाहीर केलं गेलं होतं. जे पारितोषिक झाल्यानंतर पाटील एकमेव गोलंदाजांनी या पटकवले. तब्बल आपण बघितले 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये आलेले आहेत. तर आव्हान ठेवले गेले ते या 35 धावांचा आणि 35 लक्ष्याच्या पाठलागांसाठी तेजस पाटील विथ सनी पाटील ही जोडी मैदानामध्ये. नक्कीच आपण पाहतोय स्वर्गीय राधाई द्वारकानाथ पाटील स्टँड जो आपण पाहतोय त्या स्टँड मध्ये कुठल्या प्रेक्षकाने जर झेल पकडला ऐवा झेल तर त्या झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक अक्षय पाटील भावेश पाटील यांच्याकडून दिले जाईल. इथे मात्र पहिला फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद होताना झेलबादच्या रूपाने
थोड्याच वेळात या क्रीडानगरमध्ये आमच्या व्यायामशाळेचं आगमन होईल देवेश पाटील साहेबांचा, माजी सदस्य जिल्हा परिषद ठाणे आणि महाराष्ट्र प्रदेश भाजप उपाध्यक्ष, त्यांची खास उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र इनफिल्डच्या वरून मिडअपच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक महेश तिथे या प्रयत्न करतो, मात्र चेंडू निघून जातो. या लॉंग ऑफ रिझर मध्ये सीमा पार, धावा मिळेल 4 चौकार. मोनिका निवृत्ती पाटील मॅडम यांच्याकडून देखील प्रत्येक हॅट्रिक साठी 2000 पारितोषिक सारंगाव संघासाठी जाहीर झालेले आहे. चौकारांची किंवा षटकांच्या हॅट्रिक साठी ऑर्डर बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस, चेंडू निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. सेकंड सेमीफायनल आपण बघूया आपल्या गावदेवी भरुड विपक्ष जनमन एकता सारंगाव या दोन संघामध्ये. लक्ष ठेवलं गेलं ते 35 धावांचं 35च्या लक्ष्याचा पाठलाग करताना जनमनना एकता सारंगाव संघ. जयकाप्रभा वेले आयोजित राधाई स्मृती चषकाचं आयोजन आपण पाहतोय. इथे समोर खेळल्या चेंडूला व्ही सेफ मध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. या सूरज भोईर ज्याने खूपच प्रभावित कामगिरी केलेली आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय. अशक्य झेल देखील त्यांनी या कंप्लीट केलेले आहे. बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी देखील आकर्षक ट्रॉफी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला बॅकवर्ड स्कोर लेगचा वरून चेंडू निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. विद्यमान सरपंच वेले उद्घाटन प्रसंगी देखील त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ताराबाई राम मोकादम मॅडम यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पलटी शॉट आणि हा चेंडू देखील निघून जातो सीमा पार. बॅकवर्ड फानच्या वरून सलगचा दुसरा षटकार. माजी सदस्य जिल्हा परिषद ठाणे आणि महाराष्ट्र प्रदेश भाजप उपाध्यक्ष देवेश पाटील साहेबांचं आगमन होते. माजी सदस्य जिल्हा परिषद ठाणे आणि महाराष्ट्र प्रदेश भाजप उपाध्यक्ष आयोजित राधाई स्मृती चषक 2026 मध्ये अधिक स्वागत आहे. शिवकुमार साहेब देवेश पाटील साहेबांची खास उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी आणि माजी सदस्य जिल्हा परिषद ठाणे देवेश पाटील साहेबांची खास उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. देवेश पाटील साहेबांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या माहितीसाठी नक्कीच दिवसभर दिवा या संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. सनीसाठी नक्कीच प्रमोद बबन पाटील जे माजी उपसरपंच सुरेश सारंगचे आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेले आहे. आणि हॅट्रिक साठी देखील संधी असणार कारण 2 षटक त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. इथे मेच टाइम फटका मात्र क्षेत्ररक्षक दूर आहे. 1 धाव फलंदाज पूर्ण होत आहेत आणि आता मध्ये स्ट्राईकला आपण पाहतोय सनी पाटील आणि सनी पाटीलांनी जर षटकांची हॅट्रिक पूर्ण केली तर विद्यमान सरपंच प्रथम नागरिक सुरेश सारंग मोनिका निवृत्ती पाटील मॅडम यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक सनी पाटीलाला दिलं जाईल.
आणि विराज पाटील यांच्याकडून 555 रुपयाचं पारितोषिक. सनीसाठी नक्कीच हे पारितोषिक विराज यांनी देखील लावलेलं आहे. धावसंख्या 18 आपण पाहतो या 35 लक्षाचा पाठला करताना जन्मन एकता सारंगाव संघ षटकांच्या हॅट्रिक वर नवी सनी पाटील. इथे मात्र मिस्टाईम पाटका चुनो मध्ये सूरज सेफ आणि या प्रकारची झेल कुठे सूरज सोडतोय. सनी पाटील हा बाद होताना एंट्री लेट आहे लेकिन ग्रेट आहे कारण एंट्री केल्यानंतर थेट ते अंतिम फेरीमध्ये देखील पोहोचलेले आहेत. सेकंड सेमीफायनल आपण बघतोय. फर्स्ट सेमीफायनल मध्ये दिवा संघाने या शिलमात वर्ल्ड संघाला पराभूत करून या अगोदरचं फायनल मध्ये धडक मारले. इथून आता समीकरण पाहायला मिळतंय. इथे स्वतःच्या फौजदारमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. निधा चेंडू पाहायला मिळते. धावसंख्या 20. इथून अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. सेकंड सेमीफायनल दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण बघतोय. अप्पल गावदेवी भरोडे विपक्ष जनमान एकता सारंग या दोन संघामारे. इथे डाऊन द लेग स्टंप हा चेंडू हाताला गेलेला आहे. पंचाचा इशारा वाईट म्हणजे 1+1 अशा 2 धाव धावांमध्ये जोडल्या जातील आणि सारंगाव संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते 2-2 22 वर. आता मध्ये समीकरण आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील मला सांगतात की या 13 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 13 चेंडू मध्ये बरोबर 13 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळला होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या सारंगाव संघाची पोहोचते या 23 वर आणि आता मात्र 12 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. व्यापीठावर खास उपस्थिती आपण पाहतोय या उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भाजप आणि माजी सदस्य जिल्हा परिषद ठाणे देवेश पाटील साहेबांची त्यांच्या समेत उद्योगपती हवे देवे रणजित वामन म्हात्रे साहेबांचं देखील आगमन पाहायला मिळते. त्यांच्या समेत विद्यमान सरपंच वेले ताराबाई राम मुकादम मॅडम त्याच्याच माजी उपसरपंच सुरेश सारंग प्रमोद बाबांना पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर झालेली आहे 23 धावा. इथून 2 षटकांचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये बरोबर 12 धावांची आवश्यकता म्हणजे बॉल टू रन इक्वेशनला सध्या इथे पाहायला मिळते.
उलटा चेंडू लॉफ केलेला चेंडू लॉफ्टेड फाटका मात्र क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय सुरेख झेल आणि इथे मात्र फलंदाज फेल सारंग संघाला तिसरा हात बसतोय या फलंदाज नवीन पालेच्या रूपाने. अतिथी कक्षामध्ये पाहतोय भाजप उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आणि माजी सदस्य जिल्हा परिषद ठाणे देवेश पाटील साहेबांची खास उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी विनंती करेन अविनाशजी पाटील आणि दौरकरांजी पाटील यांना की आपण आपल्या शुभ असते देवेश पाटील साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. देवेश पाटील साहेबांची खास उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. अकरा चेंडूचा खेळ शेष आहे. 11 चेंडूमध्ये इथून अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. इथे मात्र मिस टाइम फटका फसलेला आहे. क्षेत्रक्षक चेंडू खाली आणि हे आपण पाहू शकता सुरेख झेल इथे मात्र समाप्त होते. फलंदाज सागर पाटील नंतर फलंदाज हर्षल मात्रेचा देखील खेळ. पाकिस्तान विरुद्ध वनडे मध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. एजाज अहमद, मोईन खान आणि इंजामा मुल्क या तीन फलंदाजांनी बॅक टू बॅक चेंडूवर बाद केलं होतं आणि विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. आयरन भोईर देखील विकेट हॅट्रिकवर पाहायला मिळतोय. विशाल पाटील हॅट्रिक चेंडूचा सामना करताना इथे मात्र चेंडूला फेरकून दिलेला आहे. विशालच्या बॅटमधून विशाल फटका चेंडू निघून जातोय स्टेट लॉंग ऑफच्या वरून सीमापार षटकार.
6 वेगाने या पुढे सरकते धावपलीकडे पाहायला मिळते ते 29-29. इथे मात्र कटरचा वापर मात्र चेंडू जास्तच कट होतोय. पंचांचा इशारा येतो वाईट. आव्हान धाव आणि आव्हान धावने संघाची धाव संघ पोहोचते 30 वर. इथून अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे जनमन एकता सारंगाव संघाला. 9 चेंडूचा खेळ शेष आहे. 9 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. इथे करारा ऑफड्रायचा फटका डीप मिड ऑफ रिझन मध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू फील करेल तोपर्यंत एका धावने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज विशाल. विशाल पोहोचतो आपल्या वैयक्तिक 7व्या धावसंख्येवर आणि सारंगाव संघाची धावसंख्या इथे पोहोचते ती 31 वर. 4 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 8 चेंडूचा खेळ शेष आहे. समीकरण अतिशय सोपं आता मात्र जनमन एकता सारंगाव संघासाठी झालेलं आहे. आपण पाहतोय चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. आर्यन भोईर बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप. इथे मात्र चेंडू अडवला जात नाही आणि तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. जनमन एकता सारंगाव संघ हळूहळू फायनल कडे मार्गक्रमण करताना आपण पाहतोय. कारण इथून आपण पाहतोय केवळ 3 धावांची आवश्यकता. इनमिन 3 धावीने दूर अंतिम फेरीपासून जय हनुमान एकता सारंगाव संघ. पावलांचा वापर करून फटका केला मात्र मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या विकेटचं पतन. विशाल पाटील बॅक टू पॅव्हलियन. तीन षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर जय हनुमान एकता सारंगाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 32 धावा. इथून 6 चेंडूचा खेळ शेष आहे. आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे मात्र हे अवघड जर करायचं असेल तर आता मात्र सूरज भोईराला चांगली गोलंदाजी हाताळायला लागेल. अगदी टिचून मारा करावा लागेल, जादुई गोलंदाजी करावी लागेल. सहा चेंडू आणि या 3 धावांची आवश्यकता आहे. 7-3चं समीकरण. खरं तर कागदाव समीकरण अतिशय सोपं झालेलं आहे जनमन एकता सारंगाव संघासमोर. सहा चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 7-3चं समीकरण. सूरज भोईर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटचा फटका मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. पॉइंट रिझन मध्ये एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात. या सिंगल संघाची धावसंख्या 33 धावा. पाच चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. स्विंग अँड मिस. आणि आता मात्र पुन्हा एक समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या दरम्यान नारायण पाटील साहेबांचं देखील आगमन होते आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सूर्यकांत पाटील साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नारायण पाटील जे 40 प्लेचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत त्यांचे देखील आणि याच मैदानावर संडे पासून रविपासून त्यांच्या स्पर्धेला देखील सुरुवात होणार आहे. हे मैदान देखील आता खूपच बिजी, कारण या अगोदर UPL वेले प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन देखील आपण पाहिलं होतं. 1 दिवसाच्या गॅप नंतर ही स्पर्धा सुरू झाली होती आणि 1 दिवसाच्या गॅप नंतर 40+ क्रिकेटला देखील सुरुवात होईल. कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय या एजन गॉन विकेटचं पतन.
चित्र नक्कीच आपण बघितलं तर सध्या या जो चषक सुरू आहे पिंपळगर इथे या खासदार चषक त्या चषकामध्ये भावाले विपक्ष आलिमगड या दोन संघामध्ये हेच समीकरण होतं. मात्र त्यावेळी भावाले संघ पराभूत झाला होता आणि आलिमगड बी संघाने बाजी मारली होती. हेच समीकरण तिथे देखील क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं होतं. 2 चेंडूने एका धावेची आवश्यकता आहे. दरम्यान आमचे प्रथम द्वितीय तृतीय ट्रॉफी स्पॉन्सर देवेश किसन पाटील साहेबांचं आगमन झालं आहे. सुरगे किसन बालू पाटील यांच्या स्मरणार्थ नक्कीच खूप ते बिझी होते मात्र त्याने आता मात्र बहुमूल्य लेवल या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून फर्स्ट सेकंड थर्ड पारितोषिक आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केले गेले आहे. 2 चेंडूने एका धावेची आवश्यकता. वॉट अ मॅच. आता मात्र शेजारी वाढलेले आहेत. दोन चेंडूने एका धावेची आवश्यकता. स्कोरिंग लेवल आपण पाहतोय. चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे ही धाव मात्र सारंगाव संघाला कंपल्सरी करावीच लागेल. 2 चेंडूने एका धावेची आवश्यकता आणि अखेर विजय धाव निलकंठ पाटीलच्या बॅट मधून. आपण डाईस समोर यायचं आहे. रांगामध्ये उभं राहायचं आहे. या समय मॅन मॅच ठरलेला आहे. जालेंदर पाटील होल्ड इज गोल्ड. पुराने तलवार लेकिन वहीदार ज्याने आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च करताना 3 विकेट प्राप्त केलं होतं. तो जालेंदर पाटील ठरलाय या सामन्यात सामनावीर. दिवसभर दिवा संघ नाईक आणि जॉनमान एकता सारंगाव संघ नाईक. आपण व्यापी डाईस समोर या. बालचंद गोपीनाथ मात्री साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे ज्यांच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. तर मॅनेजमेंटचं पारितोषिक दिलं जाईल जालेंदर पाटील. आपण या जालेंदर पाटील यांनी नक्कीच आपण बघितलं तर टर्निंग पॉईंट षटक हाताळले होते. ज्या षटकामध्ये त्याने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 विकेट प्राप्त केले होते. सारंगाव संघ आपण देखील पुढे या. तसे दिवासपूर दिवा संघ आपण देखील पुढे या. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केल्या गेल्या आहेत आकाश किसन पाटील साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा इथूची सन्मान आपण इथून करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून फर्स्ट सेकंड थर्ड ट्रॉफी आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलेल्या आणि त्यांचा सन्मान आपण इथून करणार आहोत. अविनाश पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते आकाश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. आकाश किसन पाटील सुरगे किसन बालू पाटील यांच्या स्मरणार्थ प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे ज्या आपण आकर्षक ट्रॉफीज पाहतोय त्या आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत. या आपण पाहू शकतो आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आकाश किसन पाटील साहेब ज्याच्या माध्यमातून प्रथम द्वितीय